आहे ना, निगाड्याचं पीठ आहे, दळून आणलं मी ते निगाडं. निगाडं म्हणजे काय तुम्हाला सांगते. मी नागली दळली होती ना, मग ते पीठ मी असं साडी बांधून ते गाडून घेतलं होतं ना, मग तो कोंडा निघाला होता ना. त्या कोंड्याला मी काय केलं, आपल्या रोज यूजचे गाडणे राहते ना, चपात्यांचं पीठ आपण गाडतो ना, ती गाडणी राहते ना, ती गाडणीने हे सर्व काही गाडून घ्यायचं. मग तो कोंडा निघतो फेकून द्यायचा आणि तो खाली गाडणीने गाडलेला रवा निघतो ना, तो परत चक्कीवर जाऊन दळून आणायचा. मग हे असं पीठ येतं ते. तर असं पीठ ते येतं ते. तर हे पीठ पण सुद्धा आहे ना, आपल्याला याचे पण पापड, नागलीचे पापड जसे असतात ना तसेच येतात. हे पीठ पण आपल्याला असं कढईला मस्त साडी बांधून घ्यायची. मी जसं तांदूळचं नागलीचं पीठ गाळलं ना, त्या प्रकारे हे पीठ पण असं मस्त छान गाळून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी कढईला साडी बांधून घेतली आणि हे पीठ पण त्याच प्रकारे हे पीठ पण मी असं मस्त छान गाळून घेतलेलं आहे. आणि हा कोंडा आहे ना, हा आता आपल्याला काहीच कामाचा राहणार नाही. कारण की आपण एकदा नागली आणली का तिचे 2 वेळा पापड होतात. त्या नागलीचे नागलीमधून पीठ कोंडा निघतो आणि त्या कोंडामधून परत पीठ निघतं. मग त्याचे असं पापड करावे लागतात. तर हे बघा, हे मी सर्व काही आता गाळून घेतलेलं आहे. आता हा कोंडा आहे ना, मी एका प्लेटने भरून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी हे पीठ पण मस्त गाळून घेतलेले आहे. आता हा जो कोंडा भरते ना मी, हा कोंडा काही कामाचा नाही. हा कोंडा आहे ना, आता गाई बकरींना खाऊ घालायचा. आणि हे आपलं जे हे पीठ निघालेलं ना, याचे खूप छान मस्त पापड येतात. जसे आपण नागलीचे पापड केले ना, तसेच पापड येतात. तर मी याचे आता पापड करणार आहे आणि हा कोंडा आता मी फेकून देणार आहे. 1 चमचा पीठ निघालं हे पण. चला, निगाड्याचं पीठ राहिलेलं होतं, तर 1च चमचा पीठ होतं ते पण, 1च चमचा भरलं ते पण. तर जसा आम्ही काल मसाला टाकला होता ना, तसाच आज पण टाकलेला आहे. 200 ग्रॅम पापडखार, 100 ग्रॅम मीठ, तीळ, डीग सर्व काही असंच टाकलेलं आहे. तर चला, आता पाणी पण उकळून गेलेलं आहे. आता पीठ टाकते आणि ही आजी आता घेरणार. हे बघा, पीठ टाकलं गेलं. आणि हे कशाचे पापड आहे तुम्हाला आता सांगते मी. नागली असते ना आपली, हे पापड पण आणलेत नाही भाजायला. नागली असते ना, आपण एकदाच नागली आणावी लागते आपल्याला. मग ती नागली आपण पाण्यामध्ये टाकून दळून आणतो. तुम्हाला तर व्हिडिओ टाकलेलाच आहे मी. मग ते आपण जे पीठ गाळतो ना, त्याच्यात जो तो कोंडा निघतो ना, त्याला आपण रोज रेग्युलर गाळणी असते ना आपली पिठाची, चपात्यांचं पीठ गाळतो आपण, ती गाळणी असते ना, ती गाळणीने सर्व काय कोंडा गाळून घ्यायचा. वर राहून जातो खाली आणि सर्व काय रवा पडतो. पीठ गाळल्यानंतर पीठ वेगळं ठेवायचं, तो कोंडा गाळून घ्यायचा गाळणीने. रवा खाली राहतो आणि कोंडा वरती येतो. तर तो रवा परत दळून आणायचा आणि मग हे असं पीठ निघतं. ते तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये. तर ते पीठ निघतं ना, मग ते पीठ असं घेरावं लागतं. त्याचे पण खूप छान पापड येतात. तुम्ही बघू शकता तुम्ही आता पुढे. हे घेरलं गेलं की मग, आणि खायला पण खूप छान. नागलीचे पापडपेक्षा हे पापड खूप छान लागतात. तर म्हणजे सर्वजण असंच करतात पापड, पण तुम्हाला माहीत नसेल तर म्हणून मी सांगते. जर कोणाला माहीत नसेल तर तो कोंडा तुम्ही फेका नका. आणि तो सुद्धा कामास येतो आपल्याला. कारण नागली किती महाग असते, 50 रुपये किलो प्रमाणे नागली असते. तर हे त्याचे पापड आहेत. आता हे घेरलं गेलं. आता शेवटी थोडंसं हे सवागीचं पाणी टाकावं लागतं. म्हणजे पापड आपले फुटत पण नाही, तुटत पण नाही. तर हे सवागीचं पाणी टाकावंच लागतं. आणि लाटताना पण आपल्याला हे असं चटबट होत नाही ते, म्हणून हे पाणी टाकावं लागतं. तर परत एकदा अजून हे छान मस्त अशी पीठ मॅश करून घ्यायचं आहे.
आता यांना पीठ काढून आणलं आणि मस्त एका मोठी प्लास्टिकची कॅरी पिशवीमध्ये टाकलेलं आहे कागदमध्ये आणि खूप छान मस्त त्याला आहे ना असं मॅश करून घेतलेलं आहे आणि पटापट आता गोळे बनवून आम्ही पापड बनायला सुरुवात केलेली आहे. आता सर्व पापड इथं टेरेसवरती टाकून दिलेले आहे मी सुकायला, आधीचे बनवलेले पण आणि आजचे बनवलेले पण. हे बघा हे पापड केले मी तांदूळचे, हे नागलीचे. हे बघा हे परवा केले होते ते, हे त्याच्या एक दिवस अगोदर केले ते. हे आज केले मी. पापड वगैरे लाटून झाले, खाली आली. भाजी करून, भाजीचं खूपच टेन्शन होतं, भाजीचं नव्हती करायला काही. तर चला म्हटलं काय करू. फ्रीज उघडलं, पाहिलं तर फ्लावर पडलेली होती. तर फ्लावर काढली, छान मस्त अशी बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतली. थोडंसं कोमट पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेतली. गॅस पेटवला, कढई ठेवली, तेल टाकलं, थोडंसं राई टाकली, थोडं जिरं टाकलं, त्याच्यानंतर टमाटे टाकले. आता कोबी तर कधीची बनवलेली होती, पुष्कळ दिवस झाले, म्हणजे खूपच दिवसापासूनची फ्लावर बनवलेलीच नव्हती. तर कोबी, त्याच्यामध्ये एक बटाटा पण कापला, त्याला आधी शिलून घेतला, मस्तपैकी बारीक त्याचे पण तुकडे करून घेतले. तर चला आता टमाटे टाकून नंतर मग कोबी बटाटे छान मस्त असे स्वच्छ धुवून घेतले आणि ते पण मी आता इथं टाकलेले. थोडीशी हळद पण टाकली, त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि छान मस्त अशी परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे खूप छान मस्त परतून घ्यायची आहे. त्यानंतर मी आता इथं झाकून ठेवून देते. फ्लावर शिजते, चटणी टाकायची बाकी आहे. फ्लावर शिजते तोपर्यंत मी आता चपातींचं पीठ भिजून घेते. आटा मेकर मी इथं लावलेलं आहे. 2 वाट्या पीठ मी इथं टाकलेलं आहे. थोड्या मोठ्या वाट्या होत्या, त्या 2 वाट्या पीठ इथं टाकलेलं आहे. 1 ग्लास पाणी टाकलं. तर चला आता आटा मेकरमध्ये मी आता पीठ भिजून देते, कारण की खूपच घाई कधी राहते ना, मग मी आटा मेकरमध्येच पीठ लावून देते. नाही जर घाई राहिले ना, मग हाताने सुद्धा भिजून घेते मी. तर आज खूपच घाई होती, कारण पापड लाटायला आजचं एकच अंधान होतं, पापड लाटायला उशीर झाला होता, म्हणून मग म्हटलं चला आता आटा मेकरमध्येच भिजून घेतलं पीठ. तर चला हे बघा अशा प्रकारे खूप छान मस्त भिजलं जातं, वेळ पण लागत नाही, 5च मिनिटामध्ये भिजलं जातं. एवढे हे थोडंसं भांडं धुवावं लागतं. तर मग काय झालं, आपण परातीमध्ये पण भिजलं किंवा ताटामध्ये पण भिजलं तर ते पण जर आपलं धुवावंच लागतं आपल्याला. तर मग त्याच्यासाठी मी आटा मेकरमध्येच आता भिजून घेतलं. तुम्ही बघू शकता पीठ किती मस्त मऊसूत भिजलं जातं. याच्यामध्ये आता मी काढून घेते, मिक्सर साईडला ठेवते. चला आपली फ्लावर शिजले का नाही बघते. हे बघा फ्लावर आता छान शिजून गेलेली. आता ही लसूण, तीळ आणि शेंगदाण्याची चटणी आहे, तर तीच टाकते मी आता, कारण लसूण संपून गेले माझे, म्हणून मग आता ही चटणी टाकते मी. त्यानंतर छान परतून घेते. त्यानंतर थोडासा आहे ना आपल्याला इथं मॅगी मसाला पण टाकायचा आहे.
मॅगी मसालाने आहे ना भाजीला छान चव येते मस्त. सर्वजण म्हणजे जे पण नाही खाणारे राहत ना ते सुद्धा खातात. मॅगी मसाल्याने अशी चव येते. तर बघा मी आता हा मॅगी मसाला इथं टाकते. फ्लावर तर आमच्या घरी सर्वांनाच आवडते म्हणून मी अधूनमधून बनवत राहते. पण कसं आहे माझ्या आता गावाला जायचं चालू आहे ना, इकडे तिकडे फिर त्यासाठी मग फ्लावर आता लवकर झालीच नव्हती. तर आता बनवते मी, खूप दिवसांनी बनवते आता फ्लावर. तर चला मी आता परतून घेतली मस्त. फ्लावर आपली झालेली आहे, उतरून घेते. त्यानंतर मी आता मी चपात्या करून घेते, कारण की आता यांना खूपच भूक लागून गेलेली आहे. म्हणून मी आता चपात्या करून 2 चपात्या करून आधी यांना ताट करून वाढून देते. नंतर बाकीच्या चपात्या करणार आहे मी. तर चला करून थोडासा आराम करणार. नंतर 5 वाजता मग पापड पण काढायला जावं लागणार, डब्बे पण घासावे लागतील मला. आता डब्बे काढते, जेवण करून डब्बे घासून उन्हामध्ये ठेवून देईल. त्यानंतर मग थोडासा आराम करणार. त्याच्यानंतर मग पापड काढायला जाणार. मग ते पापड सर्व काही डब्यामध्ये भरणार. मला आहे ना सकाळी गावाला जायचं आहे. कुठं गावाला जायचं आहे ते तुम्हाला कळणारच आहे लवकरच. मी तुम्हाला सांगणार कुठं जायचं आहे गावाला ते. तर चला आधी हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग कसे आहात तुम्ही? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ईश्वरचरणी प्रार्थना करते. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता माझ्या चपात्या पण झाल्या. तर आता आधी यांना ताट बनवते. या बघा कशा मऊसूत चपात्या आणि पांढऱ्या शुभ्र चपात्या झालेल्या आहेत. आता यांना ताट बनवते मी. पापड पण भाजून घेतले. वरती चूल चालू होता ना तेव्हाच मी पापड भाजून आणले. हे आता बनवलेले पापड आहेत. चपात्या लावले, आता भाजी.